हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू फ्युचरिस्टिक किचन। आज खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीरीची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर आता मार्केटमध्ये खूप सारी कोथिंबीर अवेलेबल झालेली आहे, तर म्हटलं चला कोथिंबीरीची वडी बनवू। तर सुरुवातीला कोथिंबीर छान निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे। त्यामध्ये एक वाटण घालायचं आहे। त्याच्यासाठी आपण थोड्या मिरच्या, जिरे, आलं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आणि ते वाटणही घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि बेसनचं पीठ घालायचं आणि थोडं तांदळाचंही पीठ घालायचं, त्यामुळे वडी कुरकुरीत होते। आणि त्यानंतर थोडे मसाले ॲड करायचे, जसे की हळद, गरम मसाला, जिरा पावडर, तुम्ही चाट मसालाही घालू शकता। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा एक डो बनवून घ्यायचा। जास्त पातळ वाटलं किंवा कोथिंबीर जास्त वाटली तर अजून बेसनचे पीठ ॲड करू शकता। मलाही थोडं बेसनचं पीठ लागलं, ते ॲड केल्यानंतर व्यवस्थित असा डो रेडी झाला। आता त्यानंतर आपण हा डो वाफवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी एका प्लेटला तेल लावलेलं आहे आणि हे मिश्रण त्याच्यावरती छान असं पसरून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं पसरून झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटं आपण गरम पाण्यावरती वाफवून घेणार आहोत। छान वाफ निघाल्यानंतर आपण चेक करायचं आहे की मिश्रण कठीण झालंय का। जर कठीण झालं असेल तर आपली व्यवस्थित वडी रेडी झालेली आहे। ती उतरून घ्यायची, कोमट होऊ द्यायची। कोमट झाल्यानंतर अशा प्रकारच्या रेषा त्याच्यावरती पाडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पटकन उचलता येईल आपल्याला आणि प्लेटला चिकटणारही नाही। अशा पद्धतीने रेषा काढून झाल्यानंतर आपल्याला वडी फ्राय करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही शालो फ्रायही करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता। मी इथे कढईमध्ये थोडं तेल घालून याला शालो फ्राय करून घेणार आहे। दोन्ही बाजूनी खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी छान भाजू देणार आहे। 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजल्यानंतर वडी खूप छान होते। बघा किती सुंदर दिसते। आणि माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।